नमस्कार मंडळी. तर आज आपण अंडा करी बनवणार आहोत. म्हणजे आपण ही भाकरीसोबतही खाऊ शकतो आणि भातासोबतही खाऊ शकतो अशी करी बनवणार आहोत एकदम सोप्या साध्या पद्धतीमध्ये. सो व्हिडिओ स्किप न करता बघा. सुरुवातीला मी 2 अंडी इथे उकडत ठेवलेली आहेत कारण मी 2 माणसांसाठी हे बनवते. तर अंडी उकडताना आपल्याला थोडंसं मीठ घालायचं म्हणजे सालं आहेत ती पटकन निघतात. तर 10 मिनिटांसाठी अंडी उकडली की व्यवस्थित उकडली जातात. मी अंडी उकडत बाजूला ठेवलेत. मी ते वाटण्यासाठी सुकं खोबरं आहे ते किसून घेतलं. तुम्हाला हवं तर तुम्ही ओलं खोबरंही घेऊ शकता. 5 लसणीच्या पाकळ्यांनी 2 इथे कांदे घेतलेले आहेत. मी एक मोठा कांदा घेतलाय जो आपण वाटण्यासाठी वापरणार आहोत आणि छोटा कांदा आहे तो बारीक कट करायचा आहे म्हणजे तो आपण फोडणीला वापरणार आहोत. सोबतच मी काही कोथिंबीरीच्या काड्या असतात त्या घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये खूप छान असा फ्लेवर असतो. या नसतील तर तुम्ही डायरेक्ट कोथिंबीर आहे ती वापरलात तरी चालेल. बारीक अशा कट करून घ्यायच्या म्हणजे वाटणामध्ये छान परतता येतात. आणि आता मी एक पॅन घेतलंय. गॅस लावून आपल्याला 2 टेबलस्पून तीळ आहेत ते चांगले असे भाजून घ्यायचे आहेत. चटचट आवाज येईपर्यंत हलका रंग बदलेपर्यंत आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत. आणि आता मी लगेचच यांना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलंय. मी दुसरं पॅन घेतलंय आणि त्याच्यामध्ये मी चमचाभर असं तेल घातलेलं आहे. ते चांगलं असं पॅनमध्ये पसरवून घ्यायचं. चांगलं तेल गरम झालं की गॅस बारीक करायचा आहे आणि मग आपल्याला याच्यामध्ये लसूण टाकायचे आणि कांदा जो आपण स्लाइसमध्ये कट करून घेतलेला. इथे कोणताही खडा मसाला आपण यूज करणार नाही आहोत. चांगला कांदा ट्रान्सपरंट झाला, हलका त्याचा कलर चेंज झाला की मग आपल्याला याच्यामध्ये खोबरं टाकायचं आहे. खोबरं हे सुकं असल्यामुळे पटकन भाजलं जातं त्यामुळे लक्षपूर्वक भाजायचं न थांबता. खोबरं चांगलं तांबूस झालं की लास्टला आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीरीच्या काड्या टाकायच्या आहेत आणि त्या मिनिटभर परतून घ्यायच्या म्हणजे मस्त अशा सॉफ्ट होतात आणि त्यांचा फ्लेवर आहे तो मस्त वाटणामध्ये उतरला जातो. आणि हे सगळं वाटण आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपण असे कोणतेही वेगळे असे मसाले वापरणार नाही आहोत. एकदम सिंपल साधी रेसिपी आहे पण खूप टेस्टी होते. नक्की एकदा ट्राय करा. वाटण मी वाटून बाजूला ठेवलंय. पुन्हा चमचाभर तेल एका कढईमध्ये घेतलं. त्याच्यामध्ये हलकंसं जिरं टाकायचं म्हणजे अगदी 1 चिमूटभर आणि ते छान तडतडलं की मग आपल्याला याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांदा मात्र चांगला परतून घ्यायचा. छान ट्रान्सपरंट झाला की याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकायची. हळद टाकल्यानंतर पुन्हा एकदा परतून घ्यायचं म्हणजे हळदीचा जो कच्चेपणा आहे तो मोडला जातो. आणि मग ह्याच्यामध्ये घरचा जो मिक्स केलेला मसाला असतो म्हणजे याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे खडे मसाले, कोथिंबीर वगैरे घालून जो घाटी मसाला तयार केला जातो तो 2 चमचे घातलाय. याच्यामुळे आपल्याला बाकी कोणताही मसाला इथे घालायची गरज नाही आहे. जर तुम्ही प्लेन काश्मीरी पावडर घालणार असाल तर थोडा गरम मसाला आणि थोडे धणे पावडर घातलात तरी चालेल. छान मसाला मिनिटभर असा तेलामध्ये परतून घ्यायचा म्हणजे कट छान येतो. मग जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं आणि पाणी न घालता आपल्याला वाटण छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे म्हणजे असं क्रम्बली व्हायला पाहिजे इथपर्यंत वाटण आहे ते परतून घ्यायचं म्हणजे ते छान शिजलं जातं. आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे म्हणजे जसं की तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी आहे, जशी पातळ घट्ट हवी आहे आमटी त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये गरम पाणी घालू शकता. पाणी घालताना मात्र गरमच घालायचं नाही तर मग जी टेस्ट आहे ती डिस्टर्ब होण्याची शक्यता असते. आणि याच्यामध्ये खूप सारी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि छान उकळी येऊ द्यायची. तोपर्यंत अंडी आहेत ती मी सोलून घेतलेत. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रकारे यांना कट देऊन घ्यायचा म्हणजे जी आपण करी बनवली आहे ती सगळी अंड्याच्या मध्ये जाते आणि अंड्याला छान असा करीचा फ्लेवर येतो. त्यामुळे असे कट देऊन घ्यायचे. तुम्हाला हवं तर तुम्ही 2 भाग केलात तरी चालेल. आणि करीमध्ये घातल्यानंतर आपल्याला छान असं त्यांना 1 ते 2 मिनिट शिजवून द्यायचं आहे म्हणजे छान असा फ्लेवर येतो. अंड्याचा फ्लेवरही आमटीमध्ये उतरला जातो आणि आमटीचा फ्लेवर आहे तो अंड्यामध्ये मुरतो. तर छान अशी 1-2 उकळी काढून घेतल्यावर मी एका प्लेटमध्ये याला सर्व करते. तर तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे. मस्त अशी आमटी आपली बनवून तयार होते. नक्की एकदा ट्राय करा. जर आजची रेसिपी तुम्हाला सिंपल आणि मस्त वाटली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसोबत पुन्हा भेटू. बाय बाय.